हॅलो स्टुडंट, साई अकॅडमी ऑफ सायन्स चांदूर बाजारच्या ऑनलाईन बॅचमध्ये तुमचं पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. ठीक आहे, आपण त्या दिवशी आधी 2-3 टॉपिकमध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व कशी करायची हे प्रॉब्लेम बघितले होते. आता तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ओके, लिनियर इक्वेशन जर गिवन असेल आणि त्यावरून जर तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायचा असेल तर तुम्ही 9th क्लासमध्ये ग्राफ ड्रॉ केलेला आहे. पण तेव्हा काय केलं होतं की तुम्हाला जो ग्राफ जो ग्राफचा टाईप होता तो कसा होता की एक स्ट्रेट लाईन. पण लिनियर इक्वेशनचं जेव्हा तुम्ही ग्राफ ड्रॉ करता तेव्हा तुम्हाला एक स्ट्रेट लाईनच भेटते. ओके, तर त्यामध्ये आधी तुम्ही पॅरेलल लाईन टू एक्स ॲक्सिस, पॅरेलल लाईन टू वाय ॲक्सिस या प्रकारचे तुम्ही काय केले आहे, ग्राफ ड्रॉ केलेले आहे. सपोज जर तुमचा फर्स्ट टाईप होता पॅरेलल लाईन विथ एक्स ॲक्सिस. सपोज जर एक्स इज इक्वल्स टू जर ए असेल, एची कुठली पण व्हॅल्यू राहतो. ठीक आहे, ए इज इक्वल्स टू तुमची कोणती पण व्हॅल्यू राहू शकते, 1 2 3 4. त्यानंतर मायनस पण व्हॅल्यू राहू शकतात, -4 -5. मग एक्स इज इक्वल्स टू ए जर असेल देन मग तुमचा प्लॉट कसा राहील, देन ग्राफ कसा राहतो, ग्राफ लाईन पॅरेलल टू वाय ॲक्सिस. ओके, त्यावेळेस ग्राफ लाईन कशी राहते तुमची, पॅरेलल टू वाय ॲक्सिस. कशावरून, सपोज जर मी एक्स इज इक्वल्स टू जर एक व्हॅल्यू घेते 4, आपण ग्राफ कसा ड्रॉ करत असतो, या प्रकारे. हा राहतो तुमचा एक्स ॲक्सिस, हा राहतो तुमचा वाय ॲक्सिस. ओके, दिस इज अ ओरिजिन 0. आता इथे मार्किंग करते मी 1 2 3 4, 1 2 3 4. इथे प्लस साईन 1 2 3, इथे मायनस साईन -1 -2 -3. त्यानंतर -1 -2 -3. अशा काय राहतात ग्राफवर व्हॅल्यू राहतात. ओके, तर काय मी काय व्हॅल्यू घेतली आहे, एक्स इज इक्वल्स टू 4. मग एक्स इज इक्वल्स टू 4 तर आपल्याला काय करायचं आहे, हा टॉपिक तुम्हाला 9th क्लासमध्ये पण होता पण बऱ्याच मुलांना हा समजला नसेल. ठीक आहे, की आपण सपोज जर एक्स इज इक्वल्स टू जर ए व्हॅल्यू असेल तर ॲन्सर कसं काय लिहायचं. ठीक आहे, तर एक्स इज इक्वल्स टू ए घ्या किंवा कुठलीही एक व्हॅल्यू घ्या. सपोज मी एक्सची व्हॅल्यू घेतली आहे 4. मग 4मधून काय आहे, बाकी तुम्हाला कुठल्या व्हॅल्यू गिवन आहे का, नाही. तर 4मधून काय करू आपण, एक स्ट्रेट लाईन जी आपण पास होणारी लाईन राहते त्या इक्वेशनला नाव देणार एक्स इज इक्वल्स टू 4. हे झालं तुमचं इक्वेशन. यावेळेस काय राहणार, तुमची वायची व्हॅल्यू काय राहील, 0. ओके, तर ही अशा लाईन कशा राहणार तुमच्या वाय ॲक्सिसला पॅरेलल. ठीक आहे, दुसरं इक्वेशन घेते, सपोज वाय इज इक्वल्स टू बी घेते. देन ग्राफ काय राहील, आपण एक ग्राफ ड्रॉ करू सेकंड. ओके, 0 1 2 मार्किंग आहे तुमच्या ग्राफ पेपरवर. हा तुमचा एक्स ॲक्सिस, हा तुमचा वाय ॲक्सिस, हा तुमचा ओरिजिन. ओके, तर वाय इज इक्वल्स टू, सपोज मी वाय इज इक्वल्स टू -3 घेते. आता इथे मार्किंग नाही होणार म्हणून मी लाईनला एक्सटेंड केलं आहे. तर इथे मार्किंग केली -1 -2 -3 1 2 1 2 -1 -2. ओके, तर वाय इज इक्वल्स टू काय आहे, -3. मग वाय इज इक्वल्स टू -3 आहे तर ही लाईन कशी पास होईल, -3मधून. ओके, -3मधून लाईन पास झाली तर ही लाईन कशाला पॅरेलल आहे, तुमच्या एक्स ॲक्सिसला. देन लाईन इज पॅरेलल टू एक्स ॲक्सिस. ओके, हा पॉईंट तुम्ही 9th क्लासमध्ये शिकलेले आहात. ठीक आहे, तर आता काय राहणार तुम्हाला, तर क्लास 10thमध्ये राहील तुम्हाला ग्राफिकल मेथड. ठीक आहे, तर तुम्हाला काय राहील, 2 इक्वेशन गिवन राहील. 2 इक्वेशन गिवन असल्यावर तुम्ही जसं सिंगल लाईनसाठी ग्राफ ड्रॉ करत होते तसं काय करायचं आहे, 2 लाईनसाठी ग्राफ ड्रॉ करायचा. ओके, तर सिंगल लाईनसाठी आपण काय करायचं, हे आपल्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुटअप करायचं. 4 पॉईंटसाठी आपण व्हॅल्यू पुट करायचं एक्स अँड वायची. एक्सची जर सपोज आपण व्हॅल्यू पुट केली तर आपण इक्वेशन सॉल्व करून आपल्याला वायची व्हॅल्यू भेटायची. आणि सपोज जर तुम्ही वायची व्हॅल्यू पुट केली तर तुम्हाला इक्वेशन सॉल्व करून एक्सची व्हॅल्यू मिळायची. असे आपण किती पॉईंटसाठी
ॲन्सर लाईन ड्रॉ करायची आहे 4 पॉईंटसाठी. का बरं 4 पॉईंटसाठी? सपोज तुमचा एखादा पॉईंट जरी रॉंग झाला, ठीक आहे, तर 3 जेव्हा पॉईंट तुम्ही ड्रॉ करता, 3 पॉईंट ड्रॉ करताना काय होणार की सपोज एक तुमचा पॉईंट रॉंग झाला तर ती करेक्शन तुम्हाला लक्षात नाही येणार की आपला इथे एक पॉईंट रॉंग झाला आहे. ओके, सपोज जर तुम्ही 4 पॉईंट ड्रॉ केले तर काय होणार की तुम्हाला एक जरी पॉईंट रॉंग झाला तर तो तुमच्या लाईनवर येणार नाही, म्हणजे तुम्हाला कुठेतरी गडबड वाटेल की हा आपला इथे कॅल्क्युलेशन पार्ट रॉंग झाला आहे. ओके, तर आज आपण फर्स्ट इक्वेशन घेऊ. पहिले स्टार्टिंगला बघून घेऊ, एक वेळा रिमाइंड करून घेऊ की व्हॅल्यू कशा सॉल्व करायच्या. तर एक तुमच्या प्रॅक्टिस सेटमध्ये काय आहे, प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ अ ग्राफ ऑफ इक्वेशन. ओके, ग्राफ तुमच्या टेबलला काय करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे. आपण टेबलला तर कंप्लीट करू, तर पण स्टार्टिंगला व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायच्या ते बघू. ओके, तर बघा तुमच्या फर्स्ट इक्वेशनमध्ये जर मी पुट, आता इथे फर्स्ट ब्लॉक दिला आहे, एक्सचा ब्लॉक दिला आहे आणि वायचा ब्लॉक दिला आहे. एक्सच्या ब्लॉकमध्ये त्यांनी व्हॅल्यू पुट केली आहे तुमची 3, एक्स इज इक्वल्स टू 3. सपोज जर एक्स इज इक्वल्स टू 3 तुम्ही व्हॅल्यू पुट करत आहात, तर तेव्हा तुमची वायची व्हॅल्यू काय राहील, तर मग तुमचं इक्वेशन 1 काय होईल, इक्वेशन 1 राहील. आपल्याला 2 साठी वेगवेगळे इक्वेशनसाठी वेगवेगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. ओके, एक्सची व्हॅल्यू जेव्हा तुम्ही इक्वेशन 1मध्ये 3 पुट करता, 3 + y इज इक्वल्स टू 3. देअरफॉर y इज इक्वल्स टू 3 - 3, y इज इक्वल्स टू 0. म्हणजे तुमचा जो फर्स्ट बॉक्स आहे, फर्स्ट ब्लँक आहे, यामध्ये काय येईल तुमचा 0. ओके, देअरफॉर फर्स्ट पॉईंट झाला तुमचा. आपण इथे एक टेबल ड्रॉ करू, ज्यामध्ये राहील तुमचं एक्स फॅक्टर, वाय फॅक्टर अँड एक्स कॉमा वाय. एक्स इज इक्वल्स टू तुम्ही 3 पुट केलं होतं, तर तुमची वायची व्हॅल्यू आली 0. म्हणजे तुमचे फॅक्टर काय झाले 2, सोल्युशन काय झालं तुमच्या इक्वेशनचं 3, 0. ओके, सेकंड काय आहे, ब्लँक आहे, इथे फक्त 5 आहे. तर आता सॉल्व काय करायचं आहे, 5 आहे मीन्स पुट काय करणार आपण, सेकंड व्हॅल्यू, ही तुमची फर्स्ट व्हॅल्यू झाली होती, ही तुमची सेकंड व्हॅल्यू. ओके, पुट y इज इक्वल्स टू 5, y इज इक्वल्स टू जेव्हा तुम्ही 5 पुट करणार तेव्हा काय होणार, इक्वेशन 1 x + 5 इज इक्वल्स टू 3. देअरफॉर x इज इक्वल्स टू 3 - 5, x इज इक्वल्स टू -2. ओके, तरी ते काय येईल, x इज इक्वल्स टू -2. मग तुमची एक्स अँड वायच्या व्हॅल्यू झाल्या -2, 0. आपण थर्ड व्हॅल्यूसाठी सॉल्व करू, 3. ओके, आता इथे बघा, इथे डायरेक्टच गिवन आहे तुम्हाला 3, 0. तर तुम्हाला कॅल्क्युलेट पण केल्यावर मिळून जाईल. पुट y इज इक्वल्स टू 3, मग काय होणार, x + 3 इज इक्वल्स टू 3. देअरफॉर x इज इक्वल्स टू 3 - 3, x इज इक्वल्स टू 0. तर तुम्हाला इथे ब्लँकमध्ये मिळून जाईल 0. ठीक आहे, हे काय केलं होतं आपण फर्स्ट इक्वेशनसाठी, एक व्हॅल्यू फाइंड आउट केल्या लाईनसाठी. आता काय करणार, सेकंडसाठी कोऑर्डिनेट्स आपण फाइंड आउट करू, वाय कोऑर्डिनेट्स अँड एक्स कोऑर्डिनेट्स. तर सेकंड इक्वेशन आहे तुमचं x - y इज इक्वल्स टू 4, x - y इज इक्वल्स टू 4. ही काय झालं तुमचं इक्वेशन 2. तर त्यासाठी तुम्हाला इथे चार्ट गिवन आहे, आपण तो चार्ट फिलअप करू, x y x, y. ओके, तर x कोऑर्डिनेट तुमचा इथे ब्लँक गिवन आहे, y कोऑर्डिनेट तुम्हाला गिवन आहे. तुम्ही तुमच्या रफ पेजवर तुम्ही कॅल्क्युलेशन पार्ट करून डायरेक्ट आन्सर लिहायचं. ओके, कारण की तुम्ही जर कॅल्क्युलेशन पार्ट लिहायला गेला तर तुमचा टाइम पण जास्त जाईल, कॅल्क्युलेशन करायचं पण करेक्टली करायचं. मग y इज इक्वल्स टू 0 पुट करा, y इज इक्वल्स टू मीन्स x -
0 इज इक्वल्स टू 4, तर तुमची एक्सची व्हॅल्यू येणार 4. ओके, कोऑर्डिनेट झाले 4,0. सेकंड -1, एक्सची व्हॅल्यू काय पुट करायची आहे, -1. -1 मायनस वाय इज इक्वल्स टू 4. ठीक आहे, देअरफॉर मग -y आपण पुटच करू. पुट x इज इक्वल्स टू -1, तर इक्वेशन 2 काय होईल, -1 मायनस y इज इक्वल्स टू 4. देअरफॉर -y इज इक्वल्स टू 4 प्लस 1 मायनस y इज इक्वल्स टू 5 अँड y इज इक्वल्स टू -5. y इज इक्वल्स टू -5, तर तुमचे कोऑर्डिनेट झाले -1 -5. ओके, थर्ड पॉईंटसाठी 0 -4 अँड 0, -4. या प्रकारे काय करणार आपण, व्हॅल्यू पुट करणार. स्टार्ट करायचं 0 पासून. ठीक आहे, सपोज जर फर्स्टमध्ये तुम्ही 0 x इज इक्वल्स टू 0 पुट केलं तर वायची व्हॅल्यू फाइंड आउट करा, आणि y इज इक्वल्स टू 0 पुट केलं तर एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करा. असंच सॉल्व करत जायचं आणि ॲन्सर कॅल्क्युलेट करायचं. 4 पॉईंटसाठी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या. ओके, तर आता आपण घेणार आहोत ग्राफिकल मेथड. तर तुमच्या प्रॅक्टिस सेटमधलं हे एक एक्झाम्पल आहे ज्यामध्ये तुम्हाला 2 इक्वेशन गिवन आहे. 2 इक्वेशनसाठी काय करणार आपण, सेपरेटली इक्वेशनसाठी व्हॅल्यू फाइंड आउट करणार, मीन्स कोऑर्डिनेट फाइंड आउट करणार, आणि दोन्ही इक्वेशनसाठी ग्राफ ड्रॉ करणार. ग्राफ ड्रॉ एकाच ग्राफ पेपरवर करायचं आहे. ठीक आहे, एका ग्राफ पेपरवर जेव्हा तुम्ही ग्राफ ड्रॉ करता तर 2 लाईन इक्वेशनच्या 2 ग्राफ जेव्हा तुमची लाईन इंटरसेक्ट होणार, जो तुमचा इंटरसेक्टिंग पॉईंट राहील तो काय राहील, तुमच्या ग्राफचं सोल्युशन, किंवा ते तो तुमच्या 2 इक्वेशनचं सोल्युशन राहील. ओके, तर आपण फर्स्ट इक्वेशन आहे x प्लस वाय इज इक्वल्स टू 0 अँड सेकंड इक्वेशन आहे 2x मायनस वाय इज इक्वल्स टू 9. तर आपण फर्स्ट इक्वेशनसाठी स्टार्टिंगला कोऑर्डिनेट फाइंड आउट करू. तर इक्वेशनला एक सिम्पल फॉर्ममध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता, कारण की तुम्ही एक व्हॅल्यू पुट केल्यावर तुम्हाला सेकंड व्हॅल्यू भेटली पाहिजे. सपोज जर तुम्ही एक्सची व्हॅल्यू पुट करत आहात, ठीक आहे, तर वायची व्हॅल्यू इक्वेशनला तुम्ही चेंज करू शकता. एक्स इज इक्वल्स टू -y. ओके, एक्स इज इक्वल्स टू -y किंवा एक्स इज इक्वल्स टू, किंवा असं पण करू शकता y इज इक्वल्स टू -x, असं पण तुम्ही इक्वेशन चेंज करू शकता. तर मी ती इक्वेशनला चेंज केलं आहे, x इज इक्वल्स टू -y. तर आपण इक्वेशन जेव्हा सॉल्व करतो तेव्हा कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायसाठी आपण प्रत्येक इक्वेशनचे 4 कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करतो. का बरं, कारण की जेव्हा आपण 3 कोऑर्डिनेट करतो, एखादा जर पॉईंट आपला रॉंग झाला तर आपल्याला तेवढी आपली मिस्टेक लक्षात येणार नाही. पण जेव्हा 4 पॉईंट एका लाईनमध्ये नाही आहेत, एक स्ट्रेट लाईनमध्ये नाही आहेत, तेव्हा आपल्याला आपली मिस्टेक समजून जाईल, आपण करेक्ट केलं आहे की रॉंग केलं आहे ते पण आपल्याला लवकर लक्षात येईल. ओके, तर आपण 3 ते 4 पॉईंट काय करायचे, इथे फाइंड आउट करायचे. चार्ट करा मस्त, एक्स वाय एक्स कॉमा वाय. ओके, तर आपण इक्वेशनमध्ये स्टार्टिंगला वायची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू पुट करू. आता पुट कशाची व्हॅल्यू करता आपण, मला वाटते इक्वेशन 2 जर घेतला आपण तर वायची व्हॅल्यू आपण इझिली फाइंड आउट करू शकू. तर आपण इक्वेशन 2ने जाऊ. मी एक्सची व्हॅल्यू पुट करते 1. एक्सची व्हॅल्यू जर मी 1 पुट केली तर तुमची वायची व्हॅल्यू काय होणार, एक्स इज इक्वल्स टू, आता मग वाय इज इक्वल्स टू काय होईल तुमचा -1. ओके, सपोज जर मी एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली तर तुमची वायची व्हॅल्यू काय होईल 0. म्हणजे तुमची कोऑर्डिनेट झाली इथे 1, -1, इथे झाले 0, 0. आता एक्सची व्हॅल्यू काय घेते मी -2. एक्सची व्हॅल्यू काय घेते -2. देअरफॉर वाय इज इक्वल्स टू काय तुमचा -x. देअरफॉर हा मायनस अँड एक्सची व्हॅल्यू -2, मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस प्लस, देअरफॉर तुमचा आन्सर येणार 2. तर तुमचे कोऑर्डिनेट झाले -2, 2. ओके, एक लास्ट पॉईंट घेते. सपोज मी x इज इक्वल्स टू पुट करते 5. x इज इक्वल्स टू जेव्हा मी 5 पुट करणार तर y इज इक्वल्स टू किती होणार -5. ओके, तर किती होईल
-5 हे काय झाले तुमचे फर्स्ट इक्वेशनसाठी कोऑर्डिनेट. इक्वेशन इझी होतं, आपण कोऑर्डिनेट पण त्याची इझिली फाइंड आउट केले. आता सेकंड इक्वेशन काय आहे 2x - y = 9. तर मग मी इक्वेशनला इथे चेंज करते. आपण एक्सची व्हॅल्यू पुट करणार म्हणून इक्वेशन वायला आपण डायरेक्ट लिहू. बघा काय तुमचं इक्वेशन 2x - y = 9 असं तुमचं इक्वेशन आहे. ठीक आहे, तर वायच्या फॉर्ममध्ये इक्वेशन राहू द्या. वायला त्या साईडला शिफ्ट करा, 9ला इकडे शिफ्ट करा, म्हणजे 2x - 9 = y. हे काय बनेल तुमचा एक स्टँडर्ड फॉर्म बनेल. आपण याला y = 2x - 9 या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो. ओके, तर यासाठी पण आपण याआधी जसा चार्ट बनवला आहे, एक बॉक्स बनवला आहे, तसंच आपण इथे बॉक्स बनवणार विथ द हेल्प ऑफ स्केल. जास्त डेकोरेट नाही करायचं, पण क्लीन असलं पाहिजे तुमचं रायटिंग वगैरे, ज्यामुळे तुम्हाला जे मार्क्स भेटणार ते चांगले मिळू शकतात. ओके, एक्स वाय अँड एक्स वाय कोऑर्डिनेट. तर आपण स्टार्टिंगला इथे एक्सची व्हॅल्यू पुट करू 0. जेव्हा आपण एक्सची व्हॅल्यू 0 पुट करू तर 2 × 0 किती होणार 0. therefore 0 - 9 तुमचे कोऑर्डिनेट झाले 0, -9. समजलं नसेल तर पुन्हा सॉल्व करते. y = एक्सची व्हॅल्यू पुट केली 0, therefore 2 × 0 - 9 = काय होणार 0 - 9 = -9. ओके, सेकंड व्हॅल्यू मी पुट करते एक्सची. सपोज 1 पुट करते. 1 पुट केल्यावर therefore y = 2 × 1 - 9. 2 1 जा 2 - 9 = -7. आता तुम्ही ज्या प्रकारे पॉईंट घेणार त्या प्रकारे तुमचे कोऑर्डिनेट होईल. तर कोणी जर दुसरे नंबर घेतले तर आपला ग्राफ रॉंग झाला आहे असं समजायचं नाही. तुमचा जो सोल्युशन राहील त्यावर तुमचा ग्राफ करेक्ट आहे की रॉंग आहे ते लक्षात येईल. ओके, तर काय आज पुन्हा आपण थर्ड पॉईंट ड्रॉ करू. सपोज मी इथे पॉईंट घेते 2 2 जा 4 4 - 9 किती होणार -5. therefore 2, -5. ओके, अँड एक घेते 3 3 2 जा 6 6 - 9 -3. तर 3, -3. ओके, 3, -3. जे कुठले आपण कोऑर्डिनेट आता फाइंड आउट केले आहे फर्स्ट इक्वेशनसाठी आणि सेकंड इक्वेशनसाठी, तर त्यासाठी आपण काय करणार ग्राफ ड्रॉ करणार. हा तुम्हाला माहिती आहे ग्राफ पेपर आहे. ग्राफ पेपरच्या ज्या तुमच्या डार्क लाईन राहतात, त्या लाईन काय करायचे यूज करायचे स्केल. विथ द हेल्प ऑफ स्केल तुम्ही एक्स एक्सिस अँड वाय एक्सिस ड्रॉ करा. एक्स एक्सिस अँड वाय एक्सिस. ओके, हा झाला माझा वाय एक्सिस आणि हा झाला माझा एक्स एक्सिस. ओके, हा तुमचा ओरिजिन पॉइंट. तुम्ही यावर स्केल शो करायचे, स्केल विसरायची नाही. 1 सेंटीमीटर = 1 युनिट ऑन बोथ एक्सेस. ओके, 1 सेंटीमीटर = 1 युनिट ऑन बोथ एक्सेस. तर आपण इथे पॉईंट शो करू 1 2 3 4 5 6 7. तसेच मी बाकीचे पण पॉईंट शो करून घेते बघा. ठीक आहे, तर आपण इथे मी स्केल ड्रॉ केलेली आहे. तर इथे मी फर्स्ट पॉईंट ड्रॉ केला होता. कोणी काय करतं असा मी जो पॉईंट ड्रॉ केला आहे त्या प्रकारे ड्रॉ करतात 1, -1. तर हे काय तुमची मिस्टेक आहे. आपण जास्त जेव्हा गडबडमध्ये करून देऊ तेव्हा या प्रकारे गडबड होऊ शकतं, तर हा तुमचा रॉंग पॉईंट होईल. ओके, तर 1 अँड -1 हा झाला तुमचा फर्स्ट पॉईंट. 1, -1 हा झाला तुमचा सेकंड पॉईंट. 0, 0 तुमचा थर्ड पॉईंट आहे. -2 अँड 2 -2, 2 अँड तुमचा फोर्थ पॉईंट आहे +5 अँड -5. तर +5 अँड -5
हा तुमचा इथे येईल पॉईंट एक 5, -5. ओके, तर बघा जे चारही पॉईंट तुमचे एका लाईनला येत आहे का, एक स्ट्रेट लाईन फॉर्म करत आहे का, तर तुम्ही चेक करा. बघा हा माझा फर्स्ट पॉईंट आहे, हा सेकंड, थर्ड, फोर्थ, चारही पॉईंट माझे एक स्ट्रेट लाईन येत आहे. तर मी इथे एक लाईन ड्रॉ केली. कोणत्या लाईनसाठी आपण कोणत्या इक्वेशनसाठी आपण लाईन ड्रॉ केली होती, तर x + y = 0 या इक्वेशनसाठी आपण लाईन ड्रॉ केली होती. तर ही लाईन तुमची ओरिजिनमधून पास झाली. ओके, आता आपण सेकंड लाईनसाठी काय करू, ग्राफ ड्रॉ करू. तर फर्स्ट काय आहे 0, -9. तर फर्स्ट लाईनवरचा 0 and -9 हा झाला तुमचा 0, -9 फर्स्ट पॉईंट. त्यानंतर सेकंड पॉईंट 1, -7 1, -7 तर हा होईल तुमचा 1, -7. तुमचा इथे 7 वरच एक पॉईंट आला आहे, डार्क केला आहे मी त्याला. ओके, थर्ड आहे 2, -5 2 and -5 तर हा झाला 2 and -5. आणि लास्ट झाला 3, -3. ओके, 3, -3. तर बघा जेव्हा मी लाईन ड्रॉ करते चारही पॉईंट थ्रू, तर तुमची एक लाईन ड्रॉ होत आहे. इथे चारही पॉईंट तुमचे लाईनवर येत आहे. तर म्हणजे तुमचा जे कोऑर्डिनेट तुम्ही फाइंड आउट केले आहे ते काय आहे, तुमचे करेक्ट आहे. ओके, तर आपण इक्वेशनसाठी ड्रॉ केली होती 2x - y = 9. या इक्वेशनची काय झाली आहे, ही तुमची एक लाईन झाली. आता दोन्ही लाईन काय झालं, तुमच्या या पॉईंटला काय झालं आहे, इंटरसेक्ट झालं आहे 3, -3. या पॉईंटला तुमच्या दोन्ही लाईन इंटरसेक्ट झाल्या म्हणजे काय, तर तुमच्या दोन लाईन जिथे इंटरसेक्ट होणार तो काय राहील, तुमचा इक्वेशनचा सोल्युशन. तुम्ही सायमल्टेनियस दोन इक्वेशन सॉल्व करून जेव्हा तुम्ही ॲन्सर सोल्युशन लास्ट फाइंड आउट करत होते, ॲन्सर फाइंड आउट करत होते, एक्स अँड वायचे फाइंड आउट करत होते व्हॅल्यू, तशीच ही मेथड आहे. तर यासाठी आपण ग्राफिकल मेथड यूज करतो. तर तुमचं इक्वेशनचं सोल्युशन काय झालं 3, -3. ओके, तर 3, -3 काय झालं तुमचं इक्वेशनचं सोल्युशन. तर तुम्हाला ॲन्सरमध्ये ते नोट करावं लागेल. तर मग तुम्ही इथे एक स्टेटमेंट द्याल, दी कोऑर्डिनेट्स of the points of intersection are 3, -3. इंटरसेक्शन पॉईंट कोणते आहे 3, -3. म्हणून आपण त्याला शो केला आहे द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आर 3, -3. Therefore the solution of the given line, given simultaneous equation किंवा linear equation is x = 3 and y = -3. Okay, the solution of the given simultaneous equation is x = 3 and y = -3. ठीक आहे, या टाईपचा आपण एक प्रॉब्लेम बघितला आहे. तर तुमच्या प्रॅक्टिस सेटमध्ये काय आहे, प्रॉब्लेम्स आहे. तर मी तुम्हाला काही प्रॉब्लेम होमवर्कसाठी देते. अँड आजचा हा जर टॉपिक समजला असेल तर रिप्लायमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.